नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण शिलाई कतरण आहेत ना, त्यापासून सुंदर अशी आयडिया बघणार आहोत. या ठिकाणी बघा मी दोन असे लहान लहान कापडं घेतलेले आहेत. आपण ते जॉईंट करून घेऊ अगोदर. सर्वात अगोदर एक शिलाई मारून घेऊ, म्हणजे एक याचा मोठा कापड तयार होईल. असं शिलाई मारून घेतल्यानंतर अशा पद्धतीने बघा मी शिलाई मारून घेतली आहे. त्याच्यावरती एक दाब टीप देऊन घेते, म्हणजे आपली शिलाई आहे ती एकदम पक्की तयार होईल. तर आता या ठिकाणी आपण शिलाई मारून घेतली आहे. तुम्हाला माप पण दाखवते. इथं बघा असं डबल फोल्ड करून घेतलं मी. आता याची जी लांबी आहे ती आपल्याला घ्यायची आहे. इथं तुम्ही घेऊ शकता अंदाजानं. मी इथं घेतली 8 इंच. रुंदी आहे ती आपण घ्यायची आहे 5 इंच. बघा अशा पद्धतीने आपण एक मार्किंग करून घेतलं आणि बाकीचा कपडा आहे एक्स्ट्राचा तो असा कट करून घेऊ. आता इथं माप तुम्ही तुमच्याकडून मोठं पण करू शकता अजून. या ठिकाणी बघा असं आपण एक पीस कट करून घेतला आहे. आता एक गोणी घेतली आहे, त्याच साईजची एक गोणी आपण कट करून घेऊ. आता या ठिकाणी बघा गोणी पण कट करून घेतली. दुसरा बघ कुठला एक कापड घेऊ आपण साडीचा वगैरे, तो अस्तर म्हणून त्याचा पण कट करून घेऊ. अस्तर म्हणून वापर करणार आहोत त्याचा. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता हे अशी ठेवायचं आहेत आपल्याला, गोणीमध्ये टाकायची. याला पूर्ण कडेकडेने शिलाई मारून घ्यायच्या आहेत आपल्याला. तर त्यावर बघा आपण पूर्ण शिलाई मारून घेऊ व्यवस्थित. अतिशय सोपं आहे, दिसायला पण खूप सुंदर दिसतं हे पाऊच. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर या ठिकाणी बघा आपण तर कडेकडे अगोदर शिलाई मारून घेतले आहेत. थोडंसं एक्स्ट्राचं बघा ते गोणी वगैरे निघले आहेत ना, ते व्यवस्थित फिनिशिंगमध्ये कट करून घ्यायचं. या ठिकाणी कट करून घेतलं. आता तुम्ही बघा थोडंसं तिरकस शिलाई मारून घ्यायची आपल्याला, म्हणजे व्यवस्थित सेट होतं सगळं कापड वगैरे. तुम्ही गोण्याऐवजी कॅनव्हास जरी वापरला ना तरी चालेल. किंवा या ठिकाणी बघा असं तिरकस शिलाई मारून घ्यायची आपल्याला. तर पूर्ण व्यवस्थित शिलाई मारून घेते. आता इथे बघ चेन घेतलेले आहेत. चेन बी आपण बघा इथं आपण अशी उलटी ठेवायची आहे. इथे शिलाई मारून घेतली बघा अशी उलटी ठेवून ना. नंतर आजच्या साईडने बघा असे फोल्ड करायचं कापड आणि ते चेन पण वरून एक दाब टीप देऊन घ्यायची आहे. ही छोटे रनर असते ना ती चेन वापरत आहे मी इथं. तुम्ही मोठे जर असेल तर मग ती रनर काढून तुम्ही डायरेक्ट स्ट्रिप पण जोडू शकता त्याला. बघा अशा पद्धतीने. आता बघा अशा पद्धतीने ठेवायचं आहे चेनच्या वरती आणि कडेने शिलाई मारायची आपल्याला. व्यवस्थित सारखं धरायचं. पण दाखवते बघा. आता इथं रनर वगैरे निघत नाही बाहेर, म्हणून मी अशा पद्धतीने शिवत आहे. रनर जर निघत असेल तर तुम्ही काढून नंतर टाकू शकते, कारण हे अगदी 3 रुपयाची चेन आहेत. छोटी चेन आहेत म्हणून इथं रनर टाकता येत नाही, म्हणून अशा पद्धतीने मी हे करून घेतलं. आता चेन आहेत ना थोडी आपण ओपन करून घ्यायची आहे आणि दाब टीप देऊन घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने. रनर निघून येते तर तुम्ही बघा इथं थोडंसं लॉक बी करून घेऊ शकता, किंवा ऑलरेडी असतं तिथं. अशा पद्धतीने बघा आता आपलं मी मध्यभागी सेंटर काढून बघा सेंटरला चेन अशी करून घ्यायची आपल्याला आणि शिलाई मारायची आहे कडेने दोन्ही पण साईडने. डबल शिलाई मारून घ्यायची.
आता ते एक्स्ट्राची चेन वगैरे आहे ती कट करून घेतली आपण. आता इथं आपण काय करायचं आहे, 1-1 इंचाचे आहेत ना बॉक्स तयार करायचे आहे. 1 इंच लांब आणि 1 इंच रुंदीचं असे छोटे छोटे बॉक्स तयार करायचे चारी पण साईडला. बघा अशा पद्धतीने आपण चारी पण साईडचे आहेत ना बॉक्स कट करून घेऊ. तर आता या ठिकाणी बघा आपल्याला दोन्ही साईडचे बॉक्स आहेत ते कट झालेले आहेत. आता या ठिकाणी बघा आपले बॉक्स आहेत ना चारी पण कट झालेले आहे. आता हे बॉक्स आहेत ना बघा आपल्याला अशा पद्धतीने पकडायचे आहे आणि चारी पण बॉक्सला शिलाई करून घ्यायची आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. या ठिकाणी तुम्ही बघितलं मी 2-3 शिलाई मारून घेतले. चला या ठिकाणी आपली बघ इथं दोन्ही साईडच्या शिलाई मारून झाल्या. आता उरलेल्या दोन्ही साईड आपण शिलाई मारून घेऊ. आता तुम्ही एखादी पट्टी घेऊन तुम्ही हे कवर करून घेऊ शकता याचं पायपिंग करून याला. आता तुम्हाला ओपन करून दाखवते मी एकदम सुईचं कसं दिसतं ते याचा फायनल लुक. अगदी टिकाऊ आहे आणि एकदम मजबूत तयार होतं. याच्यात तुम्ही शिलाईचं सामान वगैरे पण ठेवू शकता किंवा आपल्या मुलांना बघा पेन्सिल वगैरे ठेवण्यासाठी पेन्सिल वगैरे ठेवण्यासाठी सुंदर असं आपलं हे पाऊच तयार झाला आहे. तुम्ही मोठं सुद्धा बनवू शकत बघा. तुम्ही ते एक स्ट्रीप पण लावू शकता बघा जे चेन आपण हे केलं ना जॉईंट तिथं. ते पाऊचचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. दुसरे पण पाऊच बघा इथं बनवलेले आहेत तुम्ही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.